नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपला चिकू, कारण आता सकाळ सकाळ आलाय आणि तो वाटला की दादा आज नाही का मला ब्लॉग चालू करायचा आहे. तर आज नाही का तो चालू करतोय आणि काय सांगतोय पहा आता सकाळी सकाळी. हॅलो काहीचे बघा, मला आज पूर्व मला लय भूक लागली होती. चहा भूक नव्हती बदली, चहा बिस्किट खाल्लं होतं. मला लय भूक लागली होती म्हणून मी आजी कत आलो. आजी आज नाश्त्याला आहे ना आम्हाला पोहे बनवते. काय काय टाकलं आजी? हे काय कढीपत्ता टाकला, मीठ मिरची टाकली, लसूण टाकलं, टमाटर टाकलं, तेल टाकलं, एवढं टाकून नाश्ता केला आज पोहे. हे बघा आज आजीने नाश्ता केलाय आमच्यासाठी. हे बघा नाना ते इथं बसले. हे बघा गेले की बाई हो, चहा झाला, आता नाश्ता खायला या. लेकी पाळीवर तुम्हाला बोलत आहे तुमची आजी आज. हे बघा नानाने आता पोहे घेतले. या लेकी बाळी हो, गरम 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 पोहे. काय पण गरम 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 पोहे खायला या. पाऊस आहे? पोहे. तुम्हाला पाऊस आहे का? आम्हाला पाऊस नाही इकडं. आपल्याला पाऊस कस काय असं? नाही नाही, पाऊस नाही आम्हाला. या बघा आता आजी वाजून ती खायला सुरुवात केली. तुम्ही कवा याच्यात लांब्या जवळ असते तर पटापटा आले असते. द्याजी आम्हाला पोहे द्याजी. आता हे नातू आला लांबून शीन, त्यांनी म्हणतं मला भूक लागली, आज पोहे करते का आजी? म्हणलं करते बाबा, बैस मग आता ते बसला तर त्याला पोहे देते. हे बघा आता मला पोहे खायचे. आता मी पोहे खातो. घरे तुला घे घे, तुला घेते बारकी टाकली खालची. हे ना तुला घ्या दे. नाही नाही, आहेत ना ती काय त्याला ठेवलेत. हा हा. काय तुला काय खायचं तेवढं? नाही नाही, ती याची बनी. खायचे बघा हे आता गरम गरम पोहे. मग ते झालं लई हिरवी कार आमची जमीन आहे इथं. आमच्या गावात लुटेश्वराचं मंदिर आहे, लय मोठं आहे. तुम्ही कधीतरी या आणि दर्शन घेऊन जा. आता मी खातो पोहे आणि आता जातो मी शाळेत. बसा तिकडे जाऊ, तिकडे जाऊन बसा खुर्ची बस. बसू द्या, तुम साईडला बसायचंय त्याला. सगळे ना तू हे नाना लय कंदुशे एका नाता चौपत आणि दुसऱ्या नाताला नाही चौपत. जपतच नाही. लय खांतोस ना म्हातारी. म्हातारी चांगली आहे ना. आजी सगळ्यांना सारखे चौपती. म्हातारं नाही जपत. म्हातारं नुसतं खातं आणि हे नातू जवळ आणि ते नातू जवळ. हे हे बघा आजी आपल्याच कढईमध्येच खावं राहिली. कढईत कावर खावं राहिली? कर्ज आहे ना माझ्या बोकांनी. पाहिजे होतं तुमच्या बोखांडी. मी हायकावर कर्ज नाही व्हायचं. नाही होणार. कधी भरेन. तर या सकाळ सकाळ नाही का गरम गरम पोह्याचा आस्वाद घ्यायला. आणि आज नाही का चिकू आला होता, स्पेशल म्हणला आजीला की नाही का घरी चहा आणि खारी खाल्ली पण पोटच नाही भरलं. तर बाई नाही का पोहे सगळ्याला बनवले. नाही तर आज प्लॅन कॅन्सल होता नाश्ताचा, डायरेक्ट जेवणच बनवून राहिली होती आजी. लापशी खायची का तुला? ना तुम्हाला नको सकाळ सकाळ गोड. तर हे बघू शकता गरम गरम पोहे मस्त बनवलेत. शांती ठेवून दे. भारी काय भारी आलं ना. हा एक नंबर झालं. आज सकाळी नाही का भरपूर पाणी आलं होतं. तर त्यावेळेस नाही का आजोबांनी त्यांनी पाणी वगैरे प्यायचं भरलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे पाणी होतं ना ते बघा मेथीला दिलं. तर मेथी आज नाही का पूर्णपणे त्या दिवशी बघितलं असं तुम्ही नाही का पूर्ण सुकलेली होती. आणि आज नाही का एकदम व्यवस्थित झाली आणि जास्त पाणी भेटलं मग एकदम नाही का सरळ पण झाली. आणि इकडचं बी अजून उगलेलं नाही, इकडचं पण उगलं नाही, पण मेथी एकदम फास्ट उगू राहिली. आणि कोथिंबीर लगेच येईन खायला. हे बघू शकता कोथिंबीर पण येऊ राहिली. आणि आता पुदिना एकदम हिरवागार झाला आहे. आणि हे एक पेरू आहे आणि त्याने बघा किती फांदी एकदम खाली वागली आहे. हे भरपूर मोठे पेरू येऊ राहिले याला. इकडे एक येऊ राहिला आहे. आणि हे बघू शकता इकडं आपल्या आजीचा स्वयंपाक चालला आहे. आजी तर दिवसभर कुकिंगच आहे, कंटिन्यू कुकिंग चालू असते. आज केली कढीची कोरडी भाजी, काल केली ती हटून भाजी. तर आज बघा कशी कोरडी केली. आज पण करडीच आहे का? करडीची सुकी भाजी पण भारी बनवली आहे. आणि भाकरी. तुम्ही पण बनवत जा अशी सुकी भाजी. सुकी भाजी कशी बनवतात? सुक्या भाजीला शेंगदाणे घ्यायचे, उशीर भाजून घ्यायचे, मीठ मिरची घ्यायची, जिरे घ्यायचे, लसूण घ्यायचे, आबडदोबड वाटायचे
आणि पिळायची नाही, त्याच पाण्यामध्ये शिजून द्यायची. मग मीठ मिरची टाकलं का सगळं पाणी रसायन उतरतं त्याच्यात. अशी बनवून खा. आता सकाळपासून नाही का जेवढे शूट वगैरे होते ना आजीचे तेवढे कंप्लीट केले आणि आता जस्ट नाही का आजी थोडा आराम करते. तोपर्यंत म्हटलं नाही का आता काही काम नाही आहे तर नाही का मी आज तुम्हाला नाही का आपल्या वृद्धेश्वर देवस्थानचं दर्शन देतो. आणि भरपूर दिवस झाले होते दर्शनाला नव्हतं गेलो. तर आता माझ्यासोबत आहे माऊली आणि आपला बाबू. तर आता ऊन पण भरपूर पडलं आहे पण ओढ लागली आहे एक मनाला. तसं पण नाही का कालच ठरलं होतं जायचं वृद्धेश्वरला, पण काल ना काय आलं आमावस्या होती आणि त्याच्यामुळे नाही का आपल्या वृद्धेश्वर देवस्थानाच्या साईडलाच नाही का 2 देवस्थान अजून पण येतं. एक म्हणजे नाही का श्री क्षेत्र कानिपनाथ देवस्थान आणि दुसरं म्हणजे मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थान. अशा नाही का तिन्ही देव मिळून एकत्र येतात आणि एकाच वाटेवरती येतात. त्याच्यामुळे नाही का काल आमावस्यामुळे भरपूर गर्दी होती. तर जाणं शक्यच नव्हतं कारण भरपूर भाविभक्त लांबून येतात. आम्ही तर जवळच येत आणि कधी पण दर्शन घेऊ शकतो. तर आज ठरलंच आहे, म्हटलं काल दर्शन झालं तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया. तर चला मग म्हटलं आज माझ्यासोबत तुमचं पण दर्शन होईल आणि एक मन भरून नाही का एक प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. बस गाईज फायनल नाही का वृद्धेश्वरला आलं होतं आणि काल अक्षरशः नाही का इथं नाही का पाऊल ठेवायला जागा नसेल एवढी गर्दी असं काय माऊली. काल मग गर्दी होती. काल घाटात आहे ना पाहिले पूर्ण आहे घाट पूर्ण जाम होता. पूर्ण फुल होता. आज बघू शकता हे बघा चप्पल वगैरे किती तुटून पडल्या काल भाई भक्तांच्या. विसरून गेले एवढी म्हणजे ताटातोट होती इथे. काल प्रत्येक आमावस्याला राहत नाही का एकदम गर्दी असते मस्त. काल अशी गर्दी होती कारण इथं पाऊल ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी होती. आज सगळं मोकळं वाटतंय. आज मोकळं दर्शन पण होणार आहे. तर हे बघू शकतात पूर्ण निसर्गरम्य वातावरण झालं आहे आणि साईडने पूर्ण हिरवं झालं आहे. पाऊस भरपूर झालेला आहे ना स्टार्टिंगला त्याच्यामुळं. आणि आपल्या देवस्थानचं नाही का बाहेरून पूर्णपणे काम नाही का संगमरवरी दगडामध्ये झालेलं आहे आणि आतून जे काय आहे ना ते पुरातन नाही का दगडामधले म्हणजे एकदम पाषाण दगडामधले आणि बाहेरून संगमरवरी दगडाचं आता नवीन काम चालू झालेलं आहे. तर हे बघू शकतात हे पूर्ण नवीन काम चालू आहे. अजून ह्या साईडने झालं आहे आणि इकडच्या साईडने झालं आहे आणि मेन द्वार झालेलं आहे पण बॅक साईड बाकी आहे अजून. काहीच बघू शकता हे बेलवरची जी तारीख आहे ना 1837ची आहे आणि याच्यावरती नाही ही लिपी बघा पुरातन लिपी 1837ला ही बेल अर्पण केलेली आहे. आणि असं अनेक वर्षापूर्वीचं हे नाही का मंदिर आहे. 3000 वर्षापूर्वीपासून ऐकत आलेलं आहे. लिंग स्वयंभूलिंग असून रुद्राक्ष आकाराची आहे. ही वृद्धेश्वराची लिंग नाही का स्वयंभूलिंग आहे आणि हिचा आकार नाही का पूर्णतः रुद्राक्ष आकाराचा आहे. आणि इथं महाशिवरात्र आणि आपल्या श्रावण महिन्यातील 3रा सोमवार आहे. अशा 2 वर्षातून 2 नाही का यात्रा भरतात आणि महाशिवरात्रीला सर्वात मोठी यात्रा भरली जाते. इथं पैठणीतून नाही का कावडी असतात आणि त्या कावडीचं पाणी नाही का इथं मंदिराला पूर्ण प्रदक्षिण वगैरे घालून नंतर गंगाजलचं अर्पण केलं जातं. आणि मंदिराची जर अधिक माहिती जर तुम्हाला जाणवायची असेल तर इथं जर कधी आले ना ते बघा चौकशी कक्ष आणि लिंग कक्ष आहे. तुम्ही पण असं नाही का वेळेत वेळ काढून आपल्या वृद्धेश्वर देवस्थानाला एकदा नक्की भेट द्या आणि इथं एकदा निसर्गरम्य वातावरणाचा मन भरून आनंद घ्या. आणि जर तुम्हाला आमावस्याला वगैरे यायचं असलं तर नक्की या कारण नाही का इथं 2 मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथ असे 2 देवस्थान येतात. त्यावेळेस पण तुमचं दर्शन होईल पण एवढं आहे की फास्ट दर्शन होईल. आता जर आलं तर असं मन मोकळं आणि मनसुक्त दर्शन घेता येईल. जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस नक्की या आणि आल्यावरती कमेंट करून सांगा किंवा कोण कोण आलेलं आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि असं आपल्या आजीसोबत पण एक भेट होईल तुमची. गाईज बघू शकता बघा वृद्धेश्वर देवस्थानला तुम्हाला इथं नाही का असावं मस्तपैकी माकड वगैरे सगळं बघायला भेटतं. आणि भरपूर दिवसाचे बरं का इथं जवळपास 10-20 वर्षापासून इथंच येते. दात कवर राहिले माझ्यावरती. वृद्धेश्वरला जाताना 1 तासापूर्वी तुम्हाला म्हटलं की भरपूर ऊन पडलेलं आहे आणि नेमकं दर्शन करून आलं आहे. घरी येताच एवढा जोराचा पाऊस आला आहे ना खतरनाक. बघू शकता किती जोराचा पाऊस आला आहे. फक्त वृद्धेश्वरवरून जाऊन पाठीमागं आलो आहे. जाताना उन्हात गेलो आहे आणि येताना सावलीत आलो आहे. आणि बघा पाऊस किती जोराचा आला आहे. आपल्या नानाला खुश झाले होते. कसं काय
माल सगळं आता तराट उघडून निघाल तराट होय, उघड ना ना. उघडा नका तरी होय, हे काय झालं? वलेले वर वलेले वर होईल. अरे बाई, हे काय झालं? गपकेच उघड डायरेक्ट. हे बघा चालू पाऊस आता तुम्हाला दाखिला अजून चालूच आहे व्हिडिओ. हे बघा डायरेक्ट क्लिअर झाला अख्खं. नाही नाही, पाऊस येईल ना. पाऊस येणार. येणार. येणार ते लोकडे बघले भिजांचे. एक पाऊस आला आणि एक डायरेक्ट बंद झाला. हे बघू शकताय कितीतरी दिवसाचा नाही का मेथी टाकल्यापासून पाऊस नव्हता आणि आज बघा अक्षरशः नाही का फुल एकदम नाही का इकडे पाणी साचलंय. एवढा पाऊस झालाय. आणि आजोबांनी नाही का 2-3 दिवस झाले ते पेरलं होतं पाठीमागं, पाणीच नव्हतं. आज बघा एकदम मस्त उगून येणार आहे. आता मी 2-3 दिवसात दाखवून तुम्हाला. आला परत आला पावसात थोडा थोडा. वाजत होते त्याचे हात पाय पळाय. सकाळी काल दुपारी गेलो तर पळवलं मी. काय पळवले आता भारी काम झालं. एकदम भारी काम झालं. ठीक नाही आता सगळं उगून निघाल. कवळ्याला सकाळी पाणी दिलं ते किती उगले. कोणते कवळे? ती आळ आहे ती. कवळे? हा कवळे ती पांढरी. हे सगळ्या जुन्या दिग्गज पुण्या पोहत लोक जातात मुंबईत आले की घेऊन. आजोबांनी इथं कवळे लावले तर पाऊस नव्हता उभाच राहा उगते पाय भाजायचे. पण आता नाही भारी काम झालं. मी तिला बी म्हणलं आता तुला काय कळत आहे दे पाणी आणि परत डबल पाऊस झाला. आता झालं काम. आता खुद झाले ना. ल श्याम समाधान. पाऊस आहे आम्हाला माय बाप पाऊस नसलं काय करायचं. कारले उगवलेले तिथे रे. पाऊस असला तर सगळी दुनिया कोणाला ओळखीची. पाऊस नसला तर कोणी ओळखीत नाही. लेक ओळखीत नाही, लेक ओळखीत नाही, बाप ओळखीत नाही. फक्त पाऊस ते माय बाप आहे. आम्ही कारलं सुकलं होतं. कारली ती उठून हे कारला पण लावलंय आजीने. सगळं भाजीपाला लावलाय घरच्या साईडने थोडा लावायचं आम्हाला. इकडे काय लावलं? लावलं तर खायला. तिथं काय लावलंय? लावलं काय नाही गवत गोळी काढायला. लगे आता आपण गेलो ना पाथड्याला लगेच पाऊस झाला तर सुरू आणायचं वांगे आणायचे. आताच नाही आणायचं. हा ना तुम्ही ते रोप टाकलेलं उगलं पण नाही. हे ती काढलं हे इथलं वांग नाही उगालं बेटे. कसं काढन? काय झालं कारण वांगे ते उगत नाही जण म्हणा वाटतं. बी खराब झालं काय नाही ना? खराब चढ असेल बी. पाऊस मध्ये बेस पाऊस नव्हता का. हा ते बी काय होतं ओली. आता मी तुम्हाला ब्लॉगमध्ये त्या दिवशी अक्षरशः दाखवलं की तर नाही का मी पूर्णपणे नाही का सिमेंट वगैरे लावून नाही का खड्डा बुजवला होता. तरी पण सुद्धा नाही का आज पाणी गळलंय. हे बघा इथं परत पाणी गळलंय आणि आता चूल नाही पेटवली. पाऊस झाला का आपल्या आजोबांची एक लगेच लत लागली त्यांना. पाऊस वरती झाला का लगेच चहा करून द्या म्हणतात. लगेच चहा भारी. हे बघा लगेच चहा करून दिला आजीने. कडक चहा. मिरचीचं मोठं काम झालं की बाई हो. मिरची काढली म्या कधी? मिस्करामध्ये 1/2 किलो मिरची काढली. बरणी भरून ठेवली. पाऊस पडला का मग चिंबत येतात. आता म्हणलं पाऊस यायचा टाईम झालाय आणि मिरच्या जर चिंबल्या तर कशा निघतात. आणि मिरची तर नाही राहिली. दररोज तुमची आजी घरचा मसाला भाजीला ती घालती. ते पण तयार करून ठेवला. आता त्याची भन नाही राहिली कवर राहिली. बाई पण तो हातचा मसाला लय भारी असतो बरं का. मग टेस्ट म्हणजे टेस्टच आहे त्याची. थोडा दे मला एकदम थोडा. हा बस झाला एवढा. सगळ्यात जास्त घरात जर कोणी मजा करत असेल ना तर हे आपले बाबा आहेत. लय माझ्या माया शिळ्या भाकरी भाकर लय माझ्या. बघ बाई खाऊन पिऊन नाव ठेवते पहिले. काय आप घालतो बाई माणूस. खरंच म्हणतात ते शिळी भाकर देते. मग शिळीच भाकरी आता. खोटं बोलते नाना. असं तरी नाना खोटं तरी नका बोलत जाऊ राव. नाही गरम भाकरी देते मात्र. मग कसं मजा झाली माझ्या केसात. माझ्या के साथ तुम्ही बाईला कमी करतात ना. होय बाई एवढं चांगलं देऊन पण जर असं बोलत. लेकी बाई हो, आज 1.5 वर्ष पासून मी बसून घालते तरी ते म्हातारा मला फटाक. तेच कमवून करू. वरून आणते का वरून आणते. पक्की जाहिरात आहे रे बाबा. नाही बाई जाहिरात आहे ना. जाहिरात. केसेट 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 आहे. काही मग जाहिरात. आता मी तुम्हाला एकदम मस्त एक मुवमेंट दाखवतो. हे बघा माझ्या हातात नाही का एकदम गरम चहा आहे. हे बघा ऊन पडलं आता आणि बघा गरम चहा आहे. दिवसभर पण ऊन होतं. आत्ता फक्त नाही का 1-1.5 तासापूर्वी ऊन कमी झाले. सावली पडली, पाऊस आला आणि परत आता ऊन पडलं आहे. खरंच मोसम एक नंबर झाला आहे आणि आता थंड वातावरण झालं आहे. तर आता बघू शकताय की आपल्या आजीने नाही का काय केलं आहे. चुलीमधून नाही का विस्तू आणला आहे आणि त्याच्यामध्ये नाही का लेकी बाई हो, खाली कर.
खाली कर अगोदर. हे बघा ती सांगते. लेकी बाई हो, खोकला जर येत असला तर अशा लवंगा भाजून खा. आता ह्या बाका इष्टू टाकीचे मी त्याच्यावर. बघा विस्तू टाकलाय, याच्यामध्ये लवंगा टाकले आणि आता ते नाही का आजोबांना खायला देणार आहेत. अशा जाळायच्या खायच्या. संध्याकाळ सकाळ भाकर खाल्लं, चहाच्या अगोदर. आता भाकर खाल्ली, आता लवंगा खायच्या. म्हणजे रसायन सर गिळून घेतलं का रातभर पोटामध्ये मग खोकला राहतो. बघा आज काहीतरी एक नवीन गोष्ट आपल्याला शिकायला भेटली की आजीने नाही का लवंगा नाही का विस्तूमध्ये भाजले आता आणि त्या आता आपल्या आजोबाला द्यायच्यात खायला. हा ना हे नाही आता काही अशा खोकला राहतोय नाही. खोकला राहतं ते लसण भाजायचं, ते भाजायचं लसण गिळून घ्यायचं. नाही याच्या आधी कधी खाल्लंय का तुम्ही? हा कधी? मग पहिले हेच औषध होते, जुने जुनं औषध. औषध. अशा फुगूस तर भाजायच्या आणि मग भाजल्या का मग काढायच्या. गार झाल्या का चाऊ चाऊ त्याचं रसायन सगळं घ्यायचं. तिखट चुकून नाही टाकायचं. ते तिखट रस असत्यात. मग तोंड पळतं पण ते सगळं गिळून घ्यायचं ते रसायन. थोडं मग थंड आलं खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे का? हं? गरम गरम नाही, थंड आलं खाल्लं चालेल ना? थंड झाल्यावरच खावं लागेल. हा मग तू म्हटली गरम गरम म्हणून म्हटलं. नाही रसायन सगळं खायचं थंड झाल्यावर. रातभर मग ते पोटात ते पाणी राहतं. चला मग आज अजून एक नवीन गोष्ट शिकायला भेटली आपल्या आजी आजोबाकडून क लवंगा भाजल्यानंतर खोकला राहतो. जर इमर्जन्सी म्हणतात आपल्याकडे कधी औषध वगैरे नसेल आणि रात्रीची वगैरे वेळ असेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये लवंगा असतातच, तर ह्या पद्धतीने जर आपण ट्राय केलं तर नक्कीच आपला खोकला सगळा पण बरा राहील. आणि मला तरी वाटतंय किती काय केलं तर आयुर्वेदिक ते आयुर्वेदिक आहे. तर आज आपल्या अजून एक मस्त आणि इंटरेस्टिंग गोष्ट शिकवली आपल्याला. आणि बघा लवंगात जस्ट आता तिनं भाजले. आता हे बघा या 5-7 लवंगा भाजून घेतल्या. आता कशा फुगल्या अशा फुगूस तर भाजायच्या. आता थंड झाल्या. आता खायच्या. दे नानाला. आपल्या आजोबाला देऊ राहिले आता आपल्या समोर. तर आजोबा खाऊ राहिले. हे बघा आजोबा आता नाही का फुकून घेऊ राहिले. राख वगैरे लागले असते. वनस्पती खाने को ना हिंदी बोलते आज. खाल्ली रे का? खाल्ले ना एक चावून नाही खायचे? नाही सगळ्याची मग सगळून खाऊ राहिले का? झालं हा मस्त आहे. झोपतं की प्रदर्शन गिळून घ्यायचं. आता तुम्हाला खोकल्यावर राहिलं तर सकाळी बघू आपण जातोय का. फरक होतो. हे जुनं खाणं शेतकऱ्याचं कसं आहे, पहिलं ते पावसातून भिजून आलं का आणि मग पडसं आलं का चुलीत पीठ टाकायचं, वरून काहीतरी टायल फेल घ्यायचा, ते धुपान घ्यायचं नाका डोळ्यात, लगेच जाऊन झोपायचं. कसलं पीठ घ्यायचं? कसल्या पिठाचं? बाजरीचं पीठ घ्यायचं, बाजरीचं चुली टाकायची आणि चुलीत तुपान घ्यायचं. आणि त्याचं धुपान घ्यायचं, टायल टाकू वर होऊन हातरून टाकलं त्याच्यावर जाऊन झोपायचं लगेच. झालं. हा लगेच पडतं खट. लगेच राहतो. मस्त गोष्टी आहेत. आणि जर बाई गॅसवरती जर करायचं म्हटलं तर कसं करणार? गॅसवरती गॅसवर नाही जमत. जमन ना? चुल चुलीवरतीच का? नाही मग तयार केलं. हा तव्यावर टाकून पीठ चालेल ना? तवा गरम करायचा. हा त्याच्यावर पीठ घ्यायचं, बाजू काढायचं लाल जरद आणि मग त्याच्यावर असं घ्यायचं घोंगराटा, असं पीठ वाढायचं आणि मग असं घोंगराटून लगेच जाऊन लगेच जेवायचं. झोपायचं. झालं. लगेच सकाळच्या पाहिजे पीक करतच पार लगेच खाय लगेच हिरगार पडत सर्दीच्या सर्दी. बघ आपल्या आजीने किती मस्त गोष्ट सांगितली. आता लवंगाची पण एक गोष्ट भेटली आपल्याला की ज्याने खोकला राहतो. आणि सर्दीची एक गोष्ट की जे बाजरीचे पीठ आपण बरं का, खोकला आणि सर्दी, खोकला आणि सर्दी जर असली ना तर वनस्पतीचं औषध काय आहे? वनस्पतीचं औषध काय? बांबूचा पाला, शेंड्याचा आणि डाळिंबीचा पाला, दोन्ही बारीक चिरायचा, गवतीच्या चिरल्या आणि त्याच्यात ते पाणी टाकायचं, उकळायचं, चाळण्यानं गाळून घ्यायचं, रसायन या जेवण झालं प्यायचं, आराम झोपायचं, राहून जात. लगेच पडस. तेच केले. कोरोनामध्ये का? एवढ्या रोगाच्या टायमाला लेकीबाळी हो मी आता ज्यादा 9-10-8-9 वाजता आला मी तुम्हाला घरच्यावर सांगतो, आमच्यावर टाइम आलता तो
कवा रोगाच्या टायमाला आमच्यावर टाइम आलता बा, आमची शेजारी पाजारी काय म्हणते, बांबूचा पाला आणि डाळिंबीचा पाला उकळीचा 10-15 दिवस ते पाला आणला आम्ही. जेवण केल्यावर म्हातारीने ते बारीक कापून चहा सारखा उकळीला डाळिंबाचा पाला आणि बांबूचा पाला, आणि जेवण केलं का एकदम मोठी प्लेटी अशी घ्यायची, गाळणीनं किंवा फाटक्याने गाळून घडा घडा प्यायचं. 10 रोज पेलो का आमचा ते रोग निघून गेला, आणि आम्ही वाचलो तुमच्या पायाच्या पुण्याने. आम्हाला हे गुण आला. आम्ही इंजेक्शन नाही घेतलं, काही नाही घेत, पण हे जुनं काम आमचं. मी मरत म्हणून मी दवाखान्यात गेला तिथं मग नसतं आणलं. खरंच बाई तो बांबूच्या पाल्यानेच वाचली हो. ते माग 10 रोज पालन केलं तर आम्ही 10 रोज लेकी बाळी 10 रोज नित्य नियमाने सकाळची बी या धडाने जेवण केल्यावर मग झोपायचं. देवबापाने आम्ही इंजेक्शन नाही घेतलं, पुढे गेलो नाही, गोळी नाही खायली, पाल्यानेच गुण आला आम्हाला. मग बांबूचा पाला गेले खाऊन लोकांनी आमचे इंजेक्शन घेतले ते बी काही गेले. नाही राहिले, भरपूर जणांना नाही इफेक्ट झाला त्याचा. हा बेकार आहे. आमच्या तब्येत चांगला, आम्ही पाल्याचं हायगेच नाही केली. 10 रोज कशाला म्हणते, दोन्ही टाइम सकाळ जेवण केलं का संध्याकाळी जेवण केलं का ते नित्य नेमाने गॅसवर उकळायचं, घडा 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 2-2, 3-3 कप असं पाणी घ्यायचं गाळून. चिरकाला लागतं तर मी मागत नसतं आणलं तुला. गावातून जेवढे गेले तेवढं कोणीच पाठीमागे नाही आलं. मागच नाही आली कोणीच नाही आले मग. ते तपासण्या आणि तिथं तपासायला गेला, त्याच्या घातलं नाकात नळ्या, अशा नळ्या हा. नळ्या घातले, वास आले तिथेच म्हातारी मिळत. तिथून आले 2-3 दिवसातच मी मिळलं ती वास दिवसला ना, त्याने अन्नच खाल्लं नाही. ते वाचतच नव्हतं. सगळे घराने म्हणलं आम्हाला घ्या देतो, म्हणलं मला नाही घ्यायचं. नाही इंजेक्शनच घेतलं नाही आजपर्यंत, काहीच गोळी सुद्धा नाही. आता खाल्या हा तर मग आता हे 1-1.5 वर्ष खाल्लं नव्हतं. ह्याची आजोबांची गोष्ट सांगितली ना, ही सगळी कोरोनाची सांगितलं. कोरोनामध्ये ते झालं. हा. वाचलो आम्ही. कोरोनामध्ये हे ते नाही का घरगुती उपाय करायचे, बांबूचा पाला, डाळिंबाचा पाला ते करून प्यायचे दररोज सकाळी आणि संध्याकाळी. आजी तर अशी झाली होती, एवढी खोकायची, अक्षरशः अशी भीती वाटत होती का आता एकामुळे सगळ्याला होतं का काय. पण आजीने काय करायचं, एकच डोक्यात तिच्या पाला बांबूचा आणायची, त्यात ते टाकायची, आम्हाला सगळ्याला पाजायची. त्यालाच नाही बरं का लेकी बाळी हो, तुम्हाला सर्दी खोकला जर आता आला ना तिकडं पुढं मी परदेशाला पुढं जर तुम्ही असलात तर माझं आहे का, दवाखान्यात 1000 रुपयाची 500 रुपयाची बाटली आली तर हे पाला, बांबूचा पाला आणि डाळिंबाचा पाला जर प्यालात ना 5-6 दिवस खंड होता, आणि 1 रुपयाचं औषध सुद्धा नाही लागत. इतकं भारी वनस्पती. शहर मध्ये कायच भेटणार पाला, नाही भेटत, नाही भेटत ना. बाहेरून आणते लोक. तेवढं आहे. डाळिंबाचे सालीचे भेटन ना. डाळिंब भेटत, डाळिंबीचा पाला आणि बांबूचा पाला. किती खोकला सर्दी झाली का पहिले ते औषध करा, दवाखान्याला एकदम 1 नंबर भारी औषध शेतकरी. बघा बघा किती चांगल्या गोष्टी सांगितल्या आजोबांनी. त्यांनी बसल्या बसल्या एकदम शांततेत. आता त्यांना खोकला येत होता म्हणून आजीने उपयोग केला, पण कोरोनाची रियालिटी सांगितली त्यांनी आपल्याला आज. आणि मीच तुम्हाला कधीतरी सांगणार होतो की आजी काय करत होती, पण कधी योग नव्हता भेटला, पण आज योग आला आणि सगळं काही तुम्हाला सांगितलं. आणि बॅकग्राऊंड तुम्हाला नाही का हरिपाठाचा आवाज येत असून तर संध्याकाळचं जेवण आज आपल्या आजीने भेंड्याची भाजी आणि चपाती बनवली. आजोबा जेवले, आजी पण जेवली. आम्ही कधी कधी सोबत जेवण करतो, कधी कधी नाही का ते आधी जेवतात माझ्या, कारण मी काहीतरी काम करीत राहतो म्हणून त्यांचं जेवण होऊन जातं. तर आजोबा बघू शकते बघा जेवण करून जेवलो तर मी पदार्थ पोटभर, हे कवा जेवण कवा काय करू. आजोबांनी भेंड्या खाल्ल्या तर लेकी बाई हो, तुमच्या आजोबाने भेंडी आणि भाकर खाल्ली, फुगले आणि झोपले. पोटभर भेंडी भाकर. आपला दिवस बाई कसा जातो समजत नाही रे. लिंबू लोणचं. दिवसच पुरत नाही, कसा जातो काय माहिती कामामध्ये. सकाळी मला तरी थोडाफार दिवस समजतो, पण आपल्या आजीला नाही का थोडा पण नसेल समजत. सकाळी उठल्यापासून
तर डायरेक्ट संध्याकाळी झोपेपर्यंत हात चालू असतो आजीचा. थोडंफार असं झोप नाही वाटत कशाचं मग झोपवरचं पण काम नाही झोपून देत. आणि काहीच काम नसतं बरं का, पण कुठून ना कुठून काहीतरी काम करते. आणि आज तिनं मसाले वगैरे बनवून ठेवले, मिरची वगैरे सगळं काही बनवून ठेवलंय, कारण पाऊस यायच्या पहिले बनवून ठेवलंय. पाऊस जर आला असता तर त्याच्या मिरच्या वगैरे चिमल्या असत्या आणि मसाला पण नसता बनला. काय रे? मग होतच नाही काही. झालं सगळं रेडी करून ठेवलंय आजीने. आता ऊन पडलं होतं, मिरची निशिली, उन्हात घातली, मग ती वाळली चिळीली, मसाले धने ते लवंग मिरे उन्हात ठुले, त्याचा मसाला करून ठेवला, मिरची दळून ठेवली. म्हणजे आता कवा धरलं का उलशीची मूठ टाकायची, भाजी करायची. आजीचा मसाला एक नंबर असतो. एकदा करून ठेवते पण वर्षभर टेन्शनच नाही. एकदा 400-500 रुपये जाते तर, पण थोडा थोडा का आहे ना, आणि त्याची टेस्ट एक नंबर राहते. तर आजचा ब्लॉग एकदम फास्ट झाला आहे आणि एकदम साधा सिंपल झाला आहे. तर रुद्रेश्वर देवस्थानचं दर्शन दिलं आहे. तर जेव्हा कधी टाईम भेटेल तर नक्कीच या आणि आपल्या रुद्रेश्वर देवस्थानचं दर्शन घ्या. आणि ह्या दिवसामध्ये नाही का एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला दर्शन भेटेल. आणि आता हा लास्ट महिना आहे आषाढ, त्याच्यानंतर श्रावण लागेल. तर जर जमलं ना तर श्रावणामध्ये नाही का दररोज सकाळी संध्याकाळी नाही का बेल आरती असते. तर त्यावेळेस जर टाईम काढून जर भेटलं तर, कारण प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे आणि जर ठरवलं तर कोणासाठी अशक्य पण नाही आहे. तर तुम्हाला कधी बेल आरती घ्यायची असली तर नक्की येऊन बेल आरती घ्या. काय बाई भरपूर लोक येतात. पाथर्डी नगर पासून दररोज एवढी गर्दी असते ना रुद्रेश्वरला. करणाची आमुष्य झाली का कळलं बेल आरतीला सुरुवात होती. बेल आरती म्हणजे एकदम पॉवरफुल बेल आरती असते. त्यावेळेस तुम्ही बघताना मी आता तुम्हाला तसं ब्लॉग मधून दाखवलंच, पण जर कधी कोणाला जर भेटला चान्स देवाच्या कृपेने तर नक्की या आणि एकदा बेल आरतीचा अनुभव घ्या. लांबून लांबून गाड्या घेऊन लोक येतात देवाला, आरती घेऊन जातात. माझं जेवण बाकी आहे. आपले आजी आजोबा जेवण करून निवांत बसलेत गप्पा मारीत. आजोबा तर अक्षरशः झोपले. तर पाऊस आहे का म्हणा? पाऊस तुम्हाला आम्हाला झाला. हा कमेंटमध्ये सांगा आजोबांना पाऊस झालाय का. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच आपल्या उद्याचा नवीन एक इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मिस नका करू. आणि अजून पण जर आपल्या आजीने कमावलेल्या आपल्या हक्काची युट्यूब फॅमिलीमध्ये जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या आजीचा उत्साह वाढा आणि तुम्ही पण आपल्या फॅमिलीचे सदस्य बना. तर भेटू द्या लवकर सकाळी. तर तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. सगळेजण हॅपी राहा.